परम सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। गजानन चिंतामणी पोथी, लेखक भगवंत शास्त्री अघोर, वाचन प्राध्यापिका मेधा दाते। अध्याय 7। दिव्य श्रींना अवलोकन, भव्य रूप ते पाहून सव्य चरणी मस्तक ठेवून साष्टांग वंदन करीत असे। साष्टांग करता नमस्कार अष्टभाव फुलती फार, अष्टग्रहीची पीडा पार दर्शन मात्रे होत असे। दर्शनाने पाप जळे, दर्शनाने पुण्य उसळे, दर्शनाने पीडा टळे, दर्शन प्रभाव ऐसा हा। श्रींचे दर्शन अमोल, श्रींचे दर्शन पुण्यशील, श्रींचे दर्शन भाग्यशील, दर्शन महिमा न वर्णवे। भाग्यनगरच्या राजांनी किसनप्रसाद महाराजांनी श्रींची पाद्यपूजा करून दर्शन श्रींचे घेतले। पाद्यपूजा झाल्यावर श्री निघाले सत्वर, आले पहा झोपडीवर उपासनी बाबांच्या। उपासनी बाबास वंदून त्यांना सांगितले श्रींनी सर्व हकीकत कथुनी, वृत्त सारे निवेदले। श्री वदती बाबा प्रत, आज जे राजे आलेत ते आमची पूजा करीत। उपासनी ऐकून बातमी घेतली, बाबांनी घेतली। बाबा अत्यंत आनंदले। त्या आनंदातच म्हणाले बाबा श्रींना त्यावेळी, एक राजाच काय, सर्वच पूजा करतील तुझीच, तूही राजा तो राजाच, दोघे तुम्ही राजेच। बाबांच्या या भाषणी भरली होती भविष्यवाणी, पुढे होईल कैसी करणी हेच जणू सांगती। सोनामातेच्या पश्चात अवघ्या 67 दिवसात समारंभ हा अपूर्व होत श्रींच्या पाद्यपूजेचा। भाऊसाहेब श्री असत उपासनीच्या सहवासात एका खोलीत राहत साकोरी या नगरात। उपासनी बाबांच्या दर्शना लोक येती पाहणाना, दर्शन घेतल्यावर लोकांना तीर्थ देती सेवक। एका मोठ्या झारीत जल, दूध, शर्करा मिश्रित तीर्थ करून ठेवीत, तेच भक्ता मिळत असे। बाबांचे दर्शन घेऊन येई पहा प्रत्येक जण, श्रींचे घ्यावया दर्शन श्रींच्या खोलीमध्येच। श्रीही तयार ठेवीत, जलदूध शर्करा मिश्रित तीर्थ एका पेल्यात पळीने सर्वांना देत असे। जो जो बाबांच्या दर्शनाला येत असे झोपडीला, तो श्रींच्या दर्शनाला येत असे खोलीत। श्री पळीने तीर्थ देतात, त्यांच्याजवळ झारी नसत, बाबांचा एक भक्त पाहत असे सारे हे। असावी एक श्रींना झारी असली, मुंबईहून विकत आणली, झारी त्याने सुंदर भली, केली श्रींना अर्पण। बाबांप्रमाणे सिही देती झारीतून तीर्थ लोकांप्रती, लोक श्रींचे दर्शन घेती, तीर्थ मिळे तयांना। श्रींचे वय अवघे 6, लोक येती दर्शना पहा, घटना असे ही महा विचार करण्यासारखी। 1925 साली श्रींची पहा मुंज झाली, साकोरीस मंडळी जमली मुंजी करता श्रींच्या हो। अवधूत उपासनी बाबांनी स्वतः श्रींच्या गळ्यात यज्ञोपवीत ते घालून उपनयन केले श्रींचे ते। स्वतःचे यज्ञोपवीत भले गंगेस त्या अर्पण केले, त्यांनीच श्रींना घातले यज्ञोपवीत मुंजित। पिता प्रत्यक्ष शिवावतार, आजोबा महर्षी शिंगवेकर, महान दोघांचा अधिकार। ऐसे असता पहा की श्रींचा उपनयन संस्कार खुद्द बाबाच करती तर, संकेत यात असे फार अपूर्व अगदी योग हा। स्वतःचे यज्ञोपवीत विसर्जले, श्रींना यज्ञोपवीत घातले, गुह्य मोठे यातले, योजना होती तशीच। श्रींचे होता उपनयन सुरू, नैष्ठिक व्रताचरण, श्री करीत त्रिकाल स्नान, राहत सोहळ्यामध्येच। उपनयनातील मेखला, काशाय वस्त्र पोशाख सगळा, पलाश दंड मुंजितला, पोशाख त्यांचा रोजचा। सायंप्रातर होमाला श्रींनी प्रारंभ तो केला, गादी पलंग वर्जिला, कांबळ्यावरी झोपीत, नित्य माधुकरी मागत, बुडवीत प्रवरा नदीत, बाबांच्या चरणा लावीत, खात नंतर माधुकरी। केवढी श्रींची भावना, केवढी श्रींची योजना, केवढी श्रींची उपासना, कडक त्यांचे आचरण। घराणे मोठे जमीनदार, पुत्र एकुलता एक तर, काय त्याला जरूर मागण्या माधुकरी। लहान वयातही व्रताचरण, शास्त्रीय पद्धतीने धर्माचरण, भर यावर श्रींचा जाणं उघड होतो पाहतो। बटूचे व्रतस्थ आचरण, स्पर्शास्पर्श होऊन देतन, नैष्ठिक हे धर्माचरण काटेकोर पाळते। लहानपणापासून श्रींच्याजवळ एक छान गणपती मूर्ती असून नित्य पूजा करीत, दुर्वा शमी त्या वाहत, मनोभावे पूजा करीत, उपासनाही चालत, नित्यनियमे पाहावी। शिर्डीस साकोरीपासून 3 मैल दूर असून शिर्डीस चालत जाऊन शमी आणीत दररोज। आपल्या गणपतीला शमीपत्रे वाहण्याला आणीत जाऊन शिर्डीला नियम श्रींचा असे हा।
श्रींचे वय अवघे 6, भावना केवढी श्रींची पहा. उपासना ही महा चालली असे श्रद्धेने. गणपतीस खोलीत ठेवले, बाहेर जावयाचे असले, दार कधी न बंद केले, खोली उघडीच ठेवीत. पाहून उघड्या खोलीचं लोक विचारित श्रीचं, बाहेर जाताना खोलीचं कान कुलूप लावित. नुसते दारही न लावित, खोली उघडीच ठेवीत, लोक ऐसे विचारित. श्री म्हणती तयाना, खोलीत गणपती असे, दार बंद करावे कसे. उत्तर मार्मिक ऐकून असे लोक होत चकित. देव घरात असताना कोंडून ठेवावे कसे त्याला. बालश्रींची ही भावना केवढी उदात्त पाहना. भाऊसाहेब एक दिवस बाहेर गेले कामास, एकटेच श्री त्या समयास होते खोलीमध्ये. ते हाती खडू तो घेऊन ओम लिहिले खोली भरून. रिकामी अल्पही जागानं लिहिला प्रणव सर्वत्र. काही वेळांनी परतले, भाऊसाहेब घरी आले. ओंकार सर्वत्र त्यांना दिसले, खोली भरून पाहिले. त्यांनी श्रींना विचारले, तुम्ही सर्वत्र ओम लिहिले, रिकामे स्थानही न उरले, पाय कुठे ठेवावा. नातू आजोबास वदत असे, ओम नाही ठिकाण असे, आहे काय कोठे तसे. प्रश्न त्यांनीच विचारला. ऐकून नातवाचे उत्तर आजोबा झाले चकित फार. पाहून त्याचा अधिकार समाधान वाटले. सन 1925 घटना घडली साकोरीचं. भावना अवस्था श्रीचं अशीच पहिल्यापासून. भाऊसाहेब शिंगवेकर अधिकार त्यांचा असे थोर. भर त्यांचा वेदावर, वेदाध्ययन षडंग. वेद शिकण्यास लोक येतं, त्यांना ते संथा देतं. वेद सर्वांना शिकवितं, अगदी मनापासून. लांबूनच श्री ऐकत, संथा जी दिली जातं, पाठ म्हणून दाखवितं आजोबास लगेच. संथा घेण्यास कधी न बसले, कधीच काही न चुकले. लोक चकित होती सगळे, एक पाठी श्रीच हो. वेदांचे हे शिक्षण, यास मुळी न वेतन, मोफत हे अध्ययन चालले असे पहा की. हेच खरे शिक्षण, हेच खरे विद्यादान, यातच खरे कल्याण उभयतांचे होत असे. पैसे घेऊन देती विद्या, तीच जाणावी अविद्या. व्हावी जर सुविद्या, पैसा प्रलोभन नसावे. अशा पहा रीतींनी सर्वा भाऊसाहेबांनी वेदाध्ययन शिकवून विद्यादान केलेच. 1925 साली ही घटना पहा घडली. वेद संथा पाठ म्हणली श्रींनी लांबून ऐकून. गायत्री मंत्राचे अनुष्ठान चालू श्रींचे प्रतिदिन. अग्निकुंड एक करून खोलीमध्येच घेतले. सायंप्रातर होम त्यात श्री नित्य करीत असत. श्री नित्य पहा राहत सोहळ्यामध्येच नेहमी. स्पर्श कोणाला करू न देत, स्वतः कोणा स्पर्श न करत, स्पर्शास्पर्श पाळत काटेकोरपणे श्री. एकदा बाबा उपासने श्रींच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ते श्रीच लागून, अहो गजानन महाराज, फार मोठेपणा खास मिळेल पुढे तुम्हास, विसरू नका आम्हास, आठवण आमची असू द्या. बाबांच्या या भाषणात जणू भविष्य सूचित होतं. श्रींचा अधिकार व्यक्त, त्यात सूचना इतर जणांना. एक महात्मा जीवनमुक्त फार मोठे व्हाल वदत, विसरू नका आम्हा प्रत, सूचना ऐशी देत असे. फार मोठा अर्थ यात श्रींचे कार्य अभिप्रेत. अधिकार श्रींचा केला व्यक्त, सूचना असे लोकांचं. उपनयन झाल्यावर मुक्काम श्रींचा वर्षभर साकोरीसह होता. नंतर अक्कलकोटला श्री आले. 1926 साली श्रींनी साकोरी सोडली. हातात गणपती मूर्ती धरली. साकोरीहून निघताना हाती धरून गणपतीस आले अक्कलकोटास. श्रींचा यापुढील निवास अक्कलकोटमध्येच. सुलभ आजोबा ते श्रींचे, सर्वाधिकारी गुरुमंदिराचे, गंगाधर महाराजसाचे, त्यांच्याजवळ श्री राहिले. श्रींच्या पहा जीवनात 12 वर्षाचे कालखंड पडतं. 1926 पहिला कालखंड संपला. भगवती सोना मातेप्रत जी 14 स्वप्ने पडतं, सन 1914 तेथून प्रारंभ हा खंडा. याच स्वप्नामधून पुढील घटनांचे दिग्दर्शन, पूर्णावताराचे अवतरण सूचित होते स्वप्नात. म्हणून या कालखंडास 1914 सुरुवात पहिल्या खंडास झाली पहा असेच. 1914 पासून 1926 सन 12 वर्षाचा हा खंड असून पहिला कालखंड हा. या पहिल्या कालखंडात थोर विभूती जे असत, उपासनी बाबा अवधूत त्यांचा सहवास लाभला. या पहिल्या कालखंडास शैशव ही संज्ञा. त्यास शैशव खंडातील घटना खास पुढील प्रमाणे असते. त्या
प्राकट्याची प्रचिती दिली. बाल्यावस्था सुरू झाली. मुंजी श्रींची उरकली. बटू झाले श्रीपहा. बटूचे नैष्ठिक व्रताचरण, अनेक नियमांचे आचरण, गायत्रीचे पुरश्चरण एवढा भाग येत असे. 1926 ते 1938 दुसऱ्या या कालखंडास विद्यार्जन संज्ञा खंड संज्ञा ही. 1938 ते 1950 तिसऱ्या या कालखंडास साधना खंड संज्ञा ही. 1950 ते 1962 सन चौथा कालखंड हा असून दिग्विजय खंड असे. 1962 पासून 1974 सन पाचवा कालखंड असून संज्ञा त्यास तीर्थकर. 1926 साली श्रींच्या शिक्षणास सुरुवात झाली. श्रींची वर्तणूक शाळेतली शुद्ध पवित्र असेच की. कधी न कोणाची ठोडी केली, कधी न कोणाची आगळी केली, न कोणाची आगळी. आवडे न करणे टवाळी, श्रींचा ऐसा स्वभावना. स्पर्शास्पर्श पाळीत, श्री न कुणा स्पर्श करीत, न कुणा स्पर्शू देत, स्वभावताच श्रींचा असे हा. आचरणात श्रींच्या लीनता, वागण्यात असे नम्रता, बोलण्यात ती मधुरता, श्रींच्या पहा असेही. आपण कोणी विशेष असत, आपण मोठे आहोत, ऐसे कुणा न वाटू देत, श्रींचा कटाक्ष यावर. आपण आहोत वेगळे, तैसे अत्यंत आगळे, आपण अत्यंत मोठे भले, कुणाही भासवू देत ना. पहिल्यापासून असाच श्रींचा हा स्वभावच, करणे गाजावाजाचं, आवड यांची मुळीना. मी आहे उत्तम हिरा, ऐसे म्हणेल का हिरा खरा, त्याचा पाहून चेहरा ओळखते चाणाक्ष. शिक्षण हे शाळेतले, त्यात श्रींचे मन न रुचले रमले. त्यांनी पहा जाणले पोटभरू विद्याही. आपणास पोटाची चिंता ना, काय करायचे या शिक्षणा. येत विचार त्यांच्या मना, नसे लक्ष शिकण्यात. त्याला सारे म्हणती विद्या, ती तर असे अविद्या. आपणास हवी तर खरी विद्या, श्रींचे विचार ऐसे हे. त्यामुळे शाळेतील प्रगती डोळ्यात भरण्यासारखी नव्हती. अतिसामान्य विद्यार्थी असती शालेय शिक्षणात असे. श्रींचे शिक्षण किती झाले, श्रींचे कुठपर्यंत शिकले, कथन सुंदर हे सगळे आठव्या त्या अध्यायी. श्रींना करून नमस्कार, करून श्री नामाचा पुकार. 7वा असे सुंदर फार अध्याय हा संपला. अध्याय 7वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गजाननार्पण.